आहे राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याची। लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। काँग्रेसच्या देशव्यापी छात्रों की गुंज या अभियानाचा चौथा टप्पा पुण्यात आज संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। या कार्यक्रमात ते प्रामुख्याने विद्यार्थी आणि तरुणांशी थेटपणे संवाद साधतील। शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करतील। मंचावर फक्त राहुल गांधी असणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, तर 6 वाजता ते विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत। तर राहुल गांधींच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमासाठी 1200 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत। तर कार्यक्रमासाठी 42,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे। पुणे पोलिसांकडून कार्यक्रमस्थळी सुमारे 500 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असेल। वाहतूक नियोजनासाठी 700 वाहतूक पोलिसांचाही बंदोबस्त वेगळा ठेवण्यात आलाय। कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक तसेच कार्यक्रम स्थळाच्या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल। गर्दीचा अंदाज घेऊन वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात येणार असून वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केलंय। गर्दी वाढल्यास वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबतही नियोजन करण्यात आलंय। तर राहुल गांधींच्या या कार्यक्रमाआधी रात्री अभाविप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा झालाय। सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते भिडलेत। काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काल रात्री झालेल्या धुमश्चक्रीनंतर एकमेकांवर जोरदार मारहाणीचे आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत। त्याचबरोबर एकमेकांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आहे। काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज का केला असा सवाल काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलाय। त्यांनी एक्सपोस्ट केले आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांवरील लाठीचार्ज निषेधार्थ असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची संचेती हॉस्पिटल येथे भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली आहे आणि या संदर्भात बाळासाहेब थोरात यांनी सरकारला धारेवर धरलंय। कोणता गुन्हा केला होता मुलांनी की त्याच्यावर लाठीचार्ज केला गेला? तर कालच्या पुण्यातल्या या राडावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी ट्विट करत निशाणा साधलाय। दिल्लीत जे घडलं तेच काल पुण्यात घडलं, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असं ट्विट करत अनिल देशमुखांनी सरकारवर टीका केली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। महायुतीकडून 25 तारखेला स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीच्या नेत्यांना हे स्नेहभोजन देणार आहेत। महायुतीचे सर्व मंत्री, आमदार आणि महत्त्वाचे नेते या निमित्ताने एकत्रित येतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मार्गदर्शन करण्याची देखील शक्यता आहे।